नमस्ते, राधिका चार्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज हे गोल्डन बॉल 1 mm चे गोल्डन बीड्स, 6 mm क्रिस्टल आणि 18 गेजची वायर, त्यानंतर 0.3 mm अँटी टर्निश कॉपर वायर, कटर आणि प्लायर यांचा यूज करून खूप सुंदर अशी नथ आपण तयार करणार आहोत। त्यासाठी मी बरोबर असं हाताच्या मापाची वायर काढून घेतलेली आहे आणि 6 इंच इतकी ही गेज वायर आपण इथे कट करून घेतली आहे। ही वायर थोडी एक्स्ट्राच घेतलेली आहे, म्हणजे एक्सेस वायर आपल्याला नंतर कट करता येईल, ठीक आहे। आणि तसं मोजमाप बघितलं तर आपल्याला बरोबर 5 इंच इतकी वायर या ठिकाणी लागणार आहे। आता नेहमीप्रमाणे आपल्याला असा लूप तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडा बॅक साईडला बेंड करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे 2 राऊंड इतकी वायर मी काढून घेतलेली आहे। एक फ्लावर आपलं बरोबर यामध्ये तयार होईल, ठीक आहे। याप्रमाणे आपल्याला आता इथे ही वायर गेज वायरवर अटॅच करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी बरोबर 8 गोल्डन बीड्स इथे घालून घेतलेले आहेत आणि त्याला असा ट्विस्ट करून सर्कल शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे। या ठिकाणी थोडा हाताने ॲडजस्ट करून आपल्याला इथे याला सर्कल शेप द्यायचा आहे, म्हणजे आपल्या फ्लावरचा जो आकार आहे तो व्यवस्थित होईल आणि व्यवस्थित असा सर्कल आपल्याला इथे बनवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर 6 mm चा क्रिस्टल इथे वायरमध्ये घालून घेणार आहे आणि त्यावर आपल्याला फ्लावर तयार करायचा आहे। तर या ठिकाणी आपण वायर रॅपिंग करून सरी नेकलेस बनवलेला आहे, त्यावरच आपल्याला त्याच पद्धतीने वायर रॅपिंग करून इथे ह्या नथ पण तयार करून घ्यायचे। तर इथे हे आपले 8 गोल्डन बीड आहे। प्रत्येक 2 बीडमधून आपल्याला ही वायर अशी रॅप करून घ्यायची आहे, ठीक आहे। हे बघा, 2 बीडमधून काढून घेतली आणि पुन्हा एक बीड सोडून आपल्याला पुन्हा 2 बीडमधून ही वायर अशी व्यवस्थित रॅप करून घ्यायची। ही वायर रॅपिंग करताना सोबतच आपल्याला क्रिस्टल आणि गेज वायरला पण हे गोल्डन बीड्स अटॅच करत जायचं आहे। हे बघा, 2 गोल्डन बीड्स आणि पुन्हा मागच्या बीडमधून पुन्हा 2, या पद्धतीने पूर्ण गोल्डन बीड्सला ही वायर मी आता रॅपिंग करून घेते। याआधी पण वायर रॅपिंग टेक्निक मी सरी नेकलेस बनवताना दाखवली आहे आणि वटपौर्णिमेसाठी जो स्पेशल सेट आपण तयार केला आहे त्यासाठीच ही गोल्डन नथ आपण तयार करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील, ठीक आहे। या पद्धतीने हा असा स्टार आपला इथे पूर्ण झालेला आहे। याला 2 स्टार रॅपिंग टेक्निक म्हणतात। याच प्रकारे आपण 3 बीड्स घेतले म्हणजे 3 स्टार टेक्निक तयार होते, ठीक आहे। आता उरलेली वायर आपल्याला गेज वायरला अशी 2 ते 3 वेळा रॅप करून घ्यायची आहे आणि क्रिस्टलच्या साईडला ही वायर आता मी काढून घेणार आहे। आता इथे 4 mm चे 8 गोल्डन बीड्स घेतले, त्याला 1 mm चे पण आपल्याला बरोबर 8च बीड्स इथे लागणार आहेत। मण्यांच्या साईजनुसार हे मणी कमी जास्त होऊ शकतात। मी इथे 1 mm चे 8 बीड्स घालून घेतलेले आहेत आणि त्याला पण असं ट्विस्ट करून सर्कल शेप आपल्याला इथे द्यायचा आहे।
त्यानंतर पुन्हा 2 ते 3 ठिकाणी अशी वायर आपल्याला वरच्या साईडला काढून आणि पुन्हा बॅक साईडला अशी व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे. म्हणजे आपला हा जो आतला सर्कल आहे हा पण व्यवस्थित फ्लावरवर अटॅच होईल. ठीक आहे. या पद्धतीने आपण बरोबर जेवढी 0.3 mm ची वायर काढली त्यामध्ये एक फ्लावर आपलं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आपली वायर पण वाया जाणार नाही. आता याच पद्धतीने 2 फ्लावर आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी पुन्हा 0.3 mm ची वायर ही 4 वेढे इतकी मी काढून घेणार आहे आणि 2 फ्लावर तयार करून नथ आपली कशी तयार होते ते बघूया. ठीक आहे. उरलेली वायर इथेच गेज वायरला आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. या पद्धतीने 2 फ्लावर मी आता तयार करून घेते आणि नथला असा थोडासा सर्कल शेप आपल्याला द्यायचा आहे. हे बघा, सेम त्याच पद्धतीने इथे मी असे 3 फ्लावर रेडी करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे नथचा आकार द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढा गोलाकार द्यायचा असेल तसा फ्लावरला देऊन या पद्धतीने आपल्याला वायर अशी मागच्या साईडला ओढून घ्यायची आहे. त्यानंतर बरोबर लूपवर जी वायर आहे तिथून आपल्याला याला थोडासा असा टर्न करून घ्यायचा आणि इथेच वायर कट करून घेणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला 4.5 ते 5 इंच वायरमध्ये आपली नथ बनवून तयार होते. आता इथे असा लूप तयार करून आणि त्याला आपल्याला जो सुरुवातीचा लूप आहे त्यावर असा टर्न करून घ्यायचा आहे. तर नथ नाकातून पडू नये म्हणून आपल्याला थोडा ह्या वायरला असा बॅक साईडला घेऊन जायचं आणि पुन्हा ओढल्यानंतर हा लूप नाकामध्ये अगदी व्यवस्थित बसतो आणि नथ पण पडत नाही. तर प्रत्येक वेळेला नथ घालताना आपल्याला याच पद्धतीने थोडा बॅक साईडला घेऊन आणि मग हा लूप व्यवस्थित करून घ्यायचा. ठीक आहे. या पद्धतीने खूप सुंदर अशी ही गोल्डन नथ आपली बनवून तयार आहे. आणि हा सरी सेटवर ही नथ खूप सुंदर दिसते. वटपौर्णिमेसाठी आपण खास हा सेट तयार केला होता आणि त्यावर मॅचिंग अशी ही नथ आपण आता इथे बघितली आहे. तर ही नथ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.